ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 19 जुलै 2016 गुरुपौर्णिमा. विळद घाटातील हा सर्वात्मक गुरुदेव आश्रम सद्गुरूंच्या वास्तव्याने येथील कण इतका पावन, इतका पवित्र झालेला आहे की येथील आवारातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील धूळ आपल्या माथी लावली तरी गुरुदेवांच्या स्पर्शाने ती पावन झालेली असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. येथील हवा ही आज हाच संदेश देत होती की सद्गुरूंच्या चरणकमलांना स्पर्श करून मी सर्वत्र हिलोरे घेत आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्रीरामपूरच्या पाटील सरांनी एक अद्भुत कलाकुसरीने आज व्यासपीठ सजवले होते. जसं गुरुदेव म्हणतात की प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास नवा येतो, तसेच आज हे व्यासपीठ नाविन्याने परिपूर्ण होते. सकाळपासून आश्रमात भाविकांची वर्दळ होती. सद्गुरूंच्या सानिध्याला, त्यांच्या कृपाकटाक्षाला आसुसलेले हे भाविक कधी एकदा गुरुदेव व्यासपीठावर विराजमान होतील अशी वाट पाहत होते. थोड्या वेळातच गुरुदेवांचे आगमन होताच काही भगिनींनी गुरुदेवांचे पाद्यपूजन औक्षण केले आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय असा जयघोष होत असतानाच सद्गुरुदेव व्यासपीठावर आसनस्थ झाले. नंतर ब्राह्मणदेवाच्या मंत्रोच्चाराने काही साधक जोडप्यांनी गुरुपूजन केले. नंतर नेहमीप्रमाणे साधकांच्या भजन व प्रवचन सेवा चालू होत्या. पाचोरा शाखेचे भाविक कालच पायी दिंडीने आश्रमात आलेले होते. त्यांच्यासाठी काल रात्रीही भजन संध्येचे आयोजन केलेले होते, परंतु त्यांची ती भजनाची मस्ती अजूनही तशी जाणवत होती. सनी महाराज व त्यांचे साथीदार मंत्रमुग्ध होऊन गात होते. बाकीचे साधके आनंदाने नाचत होते ताल धरून. मैं रूबरू या रहूं कम एक करम है, अभी आए ना उठा कर, तेरे रूबरू जो देखा, मैं ये समझ न पाया, तेरी शक्ल है या मैं हूँ. इतना तो यार इश्क में खो जाना चाहिए, तस्वीर यार में नजर आना चाहिए. आज साधकांना विचार मांडण्यासाठी वेळेचे बंधन दिलेले होते. त्याला अनुसरून गुरुदेव म्हणाले, आम्ही आमच्या जीवनात 10 सेकंदापासून 18 तासापर्यंत अशा प्रकारचे प्रवचन केले. परिवारात जे नवीन साधक येतात त्यांनाही आपले विचार कमीत कमी वेळात कसे समजावून सांगता येतील त्याची कला त्यांना अवगत व्हावी, यासाठी वेळेच्या बंधनाचा स्पीड ब्रेकर आज आम्ही लावला. त्यानंतर परमपूज्य गुरुदेव म्हणाले, गुरु शब्दाचा अर्थ हा आहे नरकातून प्रकाशाकडे नेणारा. आणि आज गुरुपौर्णिमा या शुभमुहूर्तावर सर्वांपुढे मी एक विषय मांडतो आहे. ज्याच्या जीवनात श्रद्धा आहे त्याचा विश्वास असला काय आणि नसला काय काही फरक पडत नाही. श्रद्धा ही अनेक जन्माच्या आचरणाच्या पद्धतीने अंतःकरणात धारण झालेली असते. त्यामुळे ती बेंबीच्या देठापासून प्रसव होत असते आणि त्यातून ज्ञान मिळते, प्रार्थना प्रस्फुटित होते. परमेश्वर आणि आपल्या जवळीकतेचे जे हितगुज आहे, जो करंट आहे, ज्या लहरी आहेत, जे भाव आहेत, ती शक्ती आहे, जी कृपा आहे, ती श्रद्धेतून जास्तीत जास्त आणि लवकर व्यक्तीला फलीभूत होते. परंतु विश्वासाचं तसं नाही. विश्वास हा ठेवावा लागतो. विश्वास हा श्रद्धेपुढे तोकडा पडतो. विश्वासात चढ उतारही येऊ शकतो, कारण विश्वास हा स्वनिर्मित आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो. आम्ही स्वतः तुमच्या मनात, हृदयात, विचारात राहून 2 पावलं तुमच्याबरोबर चालणार आहोत. त्यामुळे तुम्ही निर्भय व्हाल. निश्चिंतपणे चालायला तुम्हाला सोपे जाईल. हे संपूर्ण वर्षभर मौनी कृपा, मौनी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्यातूनच प्रत्येक साधकाला अंतर्मुख व्हायला मदत होईल. भूतकाळ आणि भविष्यकाळ जरी आपल्यासमोर येत असला तरी तो वर्तमान काळ होऊनच येतो. मला तुमच्या दुःखातून तुम्हाला बाहेर काढायचे आहे. त्यावर उपाय हा आहे, वर्तमानातील प्रत्येक सेकंद नवा आणि ताजा टवटवीत येतो. त्याचा भविष्यकाळाशी जो संबंध येतो तो शरीरापुरता आणि जीवापुरता येतो. आत्म्याशी त्याचा संबंध नाही. मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर त्याला चार्जर जोडून चार्ज केलं जातं, परंतु मोबाईलमध्ये टाकलेल्या व्हाउचरशी त्याचा काही संबंध नसतो. तसंच हे आहे, हे समजून घ्यावं लागेल. किती दिवस आणि किती जन्म दुःखाला कवटाळत राहणार आहात. दुःखातून बाहेर येण्यासाठी एक सूत्र अनुभवा. दुःखी झाल्यानंतर ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात त्या अश्रूंबरोबर त्याचा अहंकारही पाझरून जातो, मीपणा गळून जातो. मग एखादा स्वतःला फार काहीतरी म्हणजे आय एम समथिंग समजत असेल तरी दुःख आल्यावर कळतं आणि मीपणा गळून जातो. दुःख आणि सुख हे रहाटगाडगं आहे, ते चालूच राहणार, परंतु आपल्याला त्यातून बाहेर यायचं आहे आणि त्यासाठी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत महापुरुष सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ही प्रसन्नता, हा आनंद आतून उपजतो आणि तो या सत्संगातून निर्माण होतो.
आणि हा आनंद जन्माला घालण्यासाठीच तर आपल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं. मन प्रसन्न राहण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. मनाचा आहार, मनाचा व्यायाम. मनाचा आहार आहे नामस्मरण आणि मनाला भूक लागते म्हणून त्याला आहाराची गरज पडते. ज्याने नामस्मरण केलं त्याचा भूक बळी होत नाही. नामस्मरणाने मन टवटवीत होते. आणि मनाचा व्यायाम आहे सत्संग. सत्संगाचे प्रकार असतात. स्वतःशी बोलणे, मनातल्या मनात आपल्याला आलेल्या अनुभवाचे सिंहावलोकन करून ते आठवणे, त्याला उजाळा देणे, मनाला प्रसन्न करण्यासाठी सत्संग ऐकणे, संत, ग्रंथ आणि सद्गुरूंनी दिलेले मुद्दे परत परत आठवणे. नामस्मरणाच्या आहाराने आणि सत्संगाच्या व्यायामाने मनाची तब्येत चांगली राहील. नामस्मरण कोणाचं करायचं? सद्गुरूंनी जे नाम दिलं असेल त्याचं किंवा आपल्या इष्टदेवतेच्या नामाचं नामस्मरण करायचं. नामस्मरण कोणी करायचं? ज्याचं हृदय धडकतं त्याने नामस्मरण करायचं. ज्याने नामस्मरणाचा अंगीकार केला, ज्याच्या जीवनात सत्संग आला, त्याच्या जीवनात प्रसन्नता, शांती, समाधान, तृप्ती येईलच. परंतु नामस्मरण थोडंफार चालू आहे, सत्संगही थोडाफार चालू आहे आणि समाधान, शांती, तृप्तता लाभत नाही असं जर वाटत असेल तर आत्मचिंतन, आत्ममंथन, विचारमंथन करा. कशामुळे हे सर्व लाभ आपल्याला फलित होत नाहीत? शरीराला जगवण्यासाठी लोकाच्या दारात जाऊन कामधंदे करता. तुम्ही ते करू नका असं मला म्हणायचं नाही. तुम्ही प्रापंचिक आहात. परिवाराच्या आवश्यक गरजा भागवणे हे महत्त्वाचेच आहे, ते करा. परंतु त्याच्यासाठी सारं आयुष्य खपवत बसणं योग्य आहे का? जसं शरीराला जगवणं महत्त्वाचं वाटतं तेवढं मनाला जगवण्यासाठी कमीत कमी 24 तासातील 1 तासाला 1 मिनिट असे दिवसातले कमीत कमी 24 मिनिटे तरी नामस्मरण करायला पाहिजे. असं जर तुमच्याकडून होत नसेल तर स्वतःला साधक म्हणणं म्हणजे सोडून द्या. सद्गुरूंकडून गुरुमंत्र घेऊनही काय उपयोग? नुसतेच गुरु करून टाकले. 25 वर्षे झाली, जपाची संख्या मोजली तर ती किती? स्वतःलाच विचारा. यामुळे सद्गुरूंचा अपमान आपल्याकडून होतोच, मंत्राचाही अपमान होतो. भूतकाळातील आठवणी, भविष्याची चिंता याला तुमच्याकडे वेळ आहे. दुःख आठवायला वेळ आहे, परंतु सद्गुरूंनी दिलेले ज्ञान आठवायला आपल्याकडे वेळ नसेल तर आनंदाचा ठाव लागणार नाही. आणि ज्याला तो लागला तो आनंद आणखी गाढा होण्यासाठी काय करावं लागेल ते तुम्हाला सांगतो. आतील आनंद गाढा कसा करायचा? आपण रोज नव्याने झोपतो, रोज नव्याने उठतो, रोज नव्याने श्वास घेतो, रोज नव्याने पापणी हलवतो, रोज नव्याने पाणी पितो, रोज नव्याने जेवण करतो, रोज नव्याने आंघोळ करतो, शरीराला जगवण्यासाठी रोज नव्याने नित्यकर्म करतो. तसेच रोज नव्याने नामस्मरण करत राहिले पाहिजे. नामस्मरण जास्तीत जास्त किती करावे याला बंधन नाही, कारण नामस्मरणाचा लाभ त्यालाच जास्तीत जास्त प्राप्त होईल जो जास्तीत जास्त नामस्मरण करेल. 1 कोटी जप झाला तर जन्मकुंडलीतील 1 स्थान शुद्ध होते, म्हणजे त्यातील दोष जातो. 3 कोटी जप झाला तर तुम्ही देव बनून तुमचे भक्त तयार होतील. नुसत्या संकल्पाने कार्यसिद्धी होईल. जसजसा जप वाढत जाईल तसा निसर्ग तुमच्या अधीन होईल. रिद्धिसिद्धी तुम्हाला प्राप्त होईल. नुसता विचार करायचा उशीर तसे प्रकृतीत घडून येईल. सर्व अनुकूलता प्राप्त होईल. हा विषय भक्तासाठी आहे, आत्मज्ञानासाठी नाही. KGच्या वर्गापासून डिग्रीपर्यंत वर्ग आहेत, परंतु आपला वर्ग कोणता, आपली योग्यता कोणत्या वर्गाची हे आपण ओळखायला पाहिजे. जर नियमितपणे 2 तास जप रोज करत राहिलात तर 1.25 महिना, 6 महिने, 1 वर्षात वेगवेगळा बदल आपल्यात झालेला स्वतःलाच जाणवेल. आपल्या मस्तकातील भक्ती नावाचं चॅनल आपल्याला जर उघडायचं असेल तर ठराविक वेळेला ठराविक जागेवर ईशान्य किंवा उत्तरेकडे मुख करून एकाच आसनावर बसून रोज कमीत कमी 2 तास जप करून अनुभव घेऊन तर बघा. त्याबरोबरच कमीत कमी 20 मिनिटे सेवा, 20 मिनिटे तरी सत्संगाला द्या. तुमची स्वतः हे करायची तयारी नसेल तर करोडो गुरु केले तरी काही उपयोग होणार नाही. स्वतःचा उद्धार करावा लागेल. गुरूंचे मार्गदर्शन, त्यांची कृपा तुम्हाला उपयोगी पडेल. पण केव्हा? जेव्हा तुम्ही तुमच्या उद्धारासाठी सतत प्रयत्नशील असाल तेव्हा. तुम्हाला तुमच्या उद्धाराची तळमळ असेल तेव्हा. 2 तास जप जास्त व्हावा असं वाटतं का 2 रुपये जास्त मिळावे वाटते? कणक, कांता, लौकिकता आणि सत्ता एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात परमार्थ टाकला तर तुम्ही काय निवडाल? तुम्ही जर परमार्थ निवडला तर मग आनंदच आनंद. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. जशी साखरेची बाहुली ती कुठूनही चाखून पाहिली तरी ती गोडच लागेल. तळपायापासून डोक्यापर्यंत ती गोडच लागेल. तसा ज्याचा सगळ्याशी संबंध सुटला तो संपूर्ण आनंदाने भरलेला असतो. त्याच्या तळाला आनंद, वरही आनंद आणि मध्येही आनंदच असतो. सुखाच्या नादी लागून दुःख वाट्याला येते आणि भोगाच्या नादी लागून रोग वाट्याला येतात. म्हणून ज्याला सुख हवे
आहे त्याने दुःखाची तयारी ठेवावी, ज्याला भोग हवे असतील त्याने रोगाची तयारी ठेवावी. आपल्याला काय हवं हे स्वतःच ठरवावं लागेल. रोग आणि दुःख लागत नसेल तर त्याग करावा लागेल, सुखाचा आणि भोगाचा. त्यागाने आनंद जन्माला येईल आणि आनंदाचा शेवट परमानंदात होईल. असा त्याग करू नका. नवरा बायकोचे भांडण झाले आणि बायको घर सोडून निघाली आणि म्हणते मी तुमचा त्याग करते. गुरुदेवांनी त्याग करायला सांगितलं म्हणून. आणि नवऱ्याने असं नको म्हणायला बायकोला की गुरुदेवांनी सांगितले म्हणून मी तुझा त्याग करतो. कोणी कपडेच काढून द्याल आणि म्हणेल मी त्याग करतो, असा त्याग करू नका. त्याग हा मनाने करा, आतून सुटा. जसं झाडाचं फळ पिकल्यावर झाडापासून ते आपोआप सुटतं, आपोआप गळून पडतं, तसं आसक्ती आणि मोह ही मनाला लागलेली फळं असतात. त्या मनाला अमणी बनवा, म्हणजे हे आपोआप गळून पडेल. ज्याला आनंदी व्हायचं, ज्याला परमानंदी व्हायचं, ज्याला सच्चित आनंदी व्हायचं, त्यांच्यासाठी हा रस्ता आहे. मनाचं नातंच माणसाला सुखी आणि दुःखी बनवतं. म्हणून मनाशी असलेलं नातं तोडता आलं पाहिजे. जोपर्यंत मनाशी नातं जोडलेलं राहील तोपर्यंत भावनेशी नातं जोडलेलंच राहील. भावनेच्या गाठोड्याला जीव म्हणतात. जीव जो आहे, जो कासावीस होतो, जो गुदमरतो, जो झुरतो, ज्याला नको नको होतं, जो कुडतो, तो जळतो. जीवनात भावनेशी नातं तोडता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. भावनेतून जर मुक्त होता आलं, भावनेतून ज्याला पार होता आलं, त्याच्यातच संतांची वचनं रुजतील. जे सच्चे संत, गुरु, महापुरुष पाठीशी आहेत त्यांचे आशीर्वाद अभिव्यक्तातून व्यक्तात उतरतील तेव्हा गरज जीवनातून संपून जाईल आणि मनातून भावनेतून बाहेर काढता येत नाही स्वतःला. म्हणूनच तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि नसेल बाहेर येता येत लगेच, परंतु त्याला प्रसन्न ठेवायचं असेल, त्याला जिवंतपणाने जगायचं असेल तर नामस्मरण करा. भक्त भगवंत होतो, हा नामाचा महिमा आहे. अमन व्हायचं असेल तर ध्यान करा. ध्यानाने व्यक्ती आत्म्यात उतरतो. ध्यान करत असताना लक्ष हृदयाच्या ठोक्यावर असावं. हृदयाच्या ठोक्यात आत्मा आहे. एका दिवसाला 1,08,000 हृदयाचे ठोके चालतात. हे ईश्वर निर्मित आहे. कधी नाकातून वाहणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. एका दिवसाला आपण 21,600 श्वास घेतो आणि सोडतो. हेही लक्षात घ्या. निर्विकल्प मनस्थितीतून वैराग्याची स्थापना होईल. वैराग्यातून विवेक येईल. विवेकातून सद्बुद्धी येईल आणि सद्बुद्धी आली तर हातून पाप घडणार नाही. कोणी तुम्हाला काही सांगायची गरज पडणार नाही. उद्या साधना करताना हे लक्षात घ्या. तुम्हाला कोणत्या रस्त्याने जायचे, रस्ता पक्का धरून घ्या. त्याची निवड तुम्हाला स्वतःलाच करायची आहे. तुम्हाला भक्तीतून पुढे जायचे की ध्यानातून पुढे जायचे. भक्तीत मन लागत नसेल तर ध्यान करा. या दोन्हीतही मन लागत नसेल तर सत्संग करा. सत्संगातही मन लागत नसेल तर सेवा करा. भविष्याची वाट बघत बसू नका. ते कधी येणार नाही. आलं तरी ते वर्तमान होऊनच पुढे येईल. अंतर्मुख झाल्याशिवाय परमार्थ घडणार नाही. सत्संगातही भ्रम होऊ शकतो, भ्रांती होऊ शकते, ज्ञानातही विसर पडू शकतो, परंतु ध्यानात सगळे अनुभव आपोआप येतील. चालायचं स्वतःच आहे. सद्गुरूंची कृपा तर होतच राहील, त्यांचा आशीर्वादही मिळतच राहील. पण लेकरांनी आपल्या मेहनतीने परमार्थ केला, सेवा, सत्संग, नाम, ध्यानाचा अंगीकार केला म्हणजे केलेला परमार्थ बाळसं धरेल. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे सत्संगात भ्रम होऊ शकतो, भ्रांती होऊ शकते, ज्ञानात विसर पडू शकतो, परंतु ध्यानात सगळे अनुभव आपोआपच येतील. आयुष्य ताजा श्वास, ताजा तास, ताजा दिवस असूनही आयुष्य वाया चालले आहे. परत परत पुन्हा हा माणसाचा जन्म मिळणार नाही. हा मिळालेला जन्मच कारणी लावा. प्रशस्त व्हा. व्रत करा, तप करा, उपवास करा, भक्ती करा, भजन करा. या वर्तमान काळाला सक्रिय होऊन वापरा. त्यासाठी पिलेल्या पाण्याचा प्रत्येक घोट, नाकातून वाहणारा प्रत्येक श्वास, हृदयात धडकणारा प्रत्येक ठोका परमेश्वराच्या प्राप्तीसाठी वापरा. कहना था सो कह दिया, अब क्या बजाऊं ढोल. आता डोळे मिटून घ्या, ध्यान करा. असं म्हणून माऊली ओम गुरुदेव म्हणाले. आज परमपूज्य माऊलींनी आपल्याला संपूर्ण साधनेचा मार्ग सांगितला. त्यावर अग्रेसर व्हायचं असेल तर आपल्याला जे बनवायचं स्वतःला, ते आपलं जे लक्ष आहे ते पक्कं करा. ते प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे हे ते सांगितलं. आजचे गुरुदेवांचे प्रवचन सर्व स्तरावरील साधकांसाठी होते आणि म्हटले तर वैयक्तिक प्रत्येकासाठी वेगवेगळे असे होते. कारण कोणाला ध्यानी बनायचं असेल तर त्याने किती तास ध्यान केले पाहिजे हे सांगितलं. ज्याला ज्ञानी बनायचं असेल त्याने रोज किती वाचन केलं पाहिजे हे सांगितलं. ज्याला सापेक्ष भक्ती करायची त्याने काय केलं पाहिजे, त्याने अगोदर मनाला प्रसन्न करता आलं पाहिजे आणि नामस्मरणाने मन प्रसन्न होईल. भगवंताचं नामस्मरण करायला काही नियम म्हणजे किमान किती नामस्मरण करावं आणि जास्तीत जास्त नामस्मरण करणाऱ्यांसाठी
काही मर्यादा नाही असं त्यांनी सांगितलं. मुक्तीच्या रस्त्याने चालता आणि पुढे चालत असाल किंवा जायचं असेल तर स्वतःला मनातून आणि भावनेतून बाहेर काढा. मनस्थिती निर्विकल्प करा. भक्ती आत उतरवा, परमार्थ आत उतरवा असं सांगताना गुरुदेव म्हणतात, अंतर्मुख झाल्याशिवाय परमार्थ घडणार नाही. अंतर्मुख होणं म्हणजे नेमकं काय हे समजावताना ते म्हणतात, आपल्या हृदयात दिवसाला 1,08,000 ठोके चालतात. त्या धडधडणाऱ्या ठोक्यावर लक्ष द्या. श्वासावर लक्ष द्या. दिवसाला 21,600 श्वास चालतात, त्यावर लक्ष द्या. कमीत कमी 20 मिनिटाचा जप आणि कमीत कमी 20 मिनिटाचे ध्यान आपण करत नसू तर स्वतःला साधक म्हणणं सोडून द्या. असं जेव्हा गुरुदेव म्हणतात तेव्हा साधकाच्या जीवनात साधनेला किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. कारण साधना जीवनात नसेल तर आपल्या जीवनात बदल घडण्याची शक्यता नसते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. परमपूज्य माऊली म्हणत असतात, तप करा, कारण तपानेच आश्चर्य जन्माला येतं. साधना करत राहिलो तरच आपल्याला अनुभव येऊ शकतात. हेच तर परमार्थातील मर्म आहे आणि हे स्वतः अनुभवल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. ज्याला काहीच जमणार नाही त्याने सेवा करा असंही गुरुदेवांनी आपल्याला सांगितले. एवढे सारे पर्याय दिल्यानंतर आपणच आपल्यासाठी त्यातील योग्य पर्याय निवडायचा आहे. गुरुदेव मार्ग दाखविण्याचं काम करतात, परंतु त्या मार्गावरून आपल्याला चालावं लागेल. जसं पक्वान्नाचं ताट आपल्यासमोर आहे आणि कोणी आपल्याला जेव घालायला जरी तयार असला तरी त्यातील एक एक घास तो आपल्या तोंडात घालायचं काम करेल, परंतु ते खाऊ घातलेलं आपल्या स्वतःला चावावं लागेल, तेव्हाच आपलं पोट भरेल. तसंच हे परमार्थातील विचाररूपी ज्ञानरूपी पक्वान्नाचं ताट गुरुदेवांनी आज आपल्यासमोर मांडले. ध्यानाच्या माध्यमातून ते आपल्याला आतही उतरायचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु साधनारूपी कृती आणि चिंतनरूपी चरवण तर आपल्याला स्वतःलाच करावं लागणार आहे. हे आपण स्वतः करू तेव्हाच परमार्थ म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळू शकेल. गुरुदेवांनी आपल्याला हीच चेतावणी आहे की हा मानव जन्म मोठ्या भाग्याने मिळाला, तो व्यर्थ जाऊ देऊ नका. कारण आपले असे किती जन्म वाया गेले आणि कशामुळे ते वाया गेले आहेत हे आपल्याला आठवत नाहीत, परंतु गुरुदेव हे सर्व जाणत आहेत. आता आपण गुरुदेवांनाच प्रार्थना करूया की माझ्या करण्याने मी पूर्णत्वाला नाही पोहोचू शकत, परंतु तुम्ही सोबत असाल तर मी पुरुषार्थ करायला तयार आहे. आतापर्यंत निद्रेतच होतो, तुम्ही जाग आणून दिली म्हणूनच तर हे लक्षात यायला लागलं कि जब जब जन्मे तब से हमारी किस्मत हमसे रूठ गई, प्रभु मिलन की घड़ी न जाने किस कारण हाथ से छूट गई. हर जन्म में प्रभु को छोड़कर हम औरों को रिझाते रह गए, रिझा रिझा कर इन सब को हम जन्म हमारा गवाते आए. जिसको रिझाया उसी ने रुलाया, रोते रोते काया भी सूख गई, प्रभु मिलन की घड़ी न जाने किस कारण हाथ से छूट गई. फिर से ठोकर खाते खाते इस मृत्यु लोक में फिर आए, पहले जैसे फिर कहानी प्रभु को भूलकर शुरू हुई. कहानी बनती बिगड़ गई, फिर घड़ी आखिरी आ गई, प्रभु मिलन की घड़ी न जाने किस कारण हाथ से छूट गई. अब पंछी पिंजरा छोड़ने से पहले हिम्मत गुरुवर दे देना, काया कुटी ही अब तो प्रभु जी तेरे नाम से भर देना. फिकर फिर तो नहीं रहेगी, ये जिंदगी रही या ख़त्म हुई. जब जब जन्मे तब से हमारी किस्मत हमसे रूठ गई, प्रभु मिलन की घड़ी न जाने किस कारण हाथ से छूट गई. तेरा तुझको अर्पण प्रभु. ओम गुरुदेव.